माझे नाव सुनील प्रतापराव सोमोशी, मुक्काम पोस्ट बाळत, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. तर मी यावर्षी मक्याचं जे क्षेत्र केलं, नवीन लावलं, काहीतरी व्हायरस वगैरे यायला नाही पाहिजे बा, अशी एक कंपनी मी निवडली आणि ते श्रीकर सीडचे ऑडी 108 म्हणून मी लागवड केली. आणि याच्यामध्ये असं काही लावल्यानंतर असं उगवण शक्ती पण एकदम चांगल्या पद्धतीने झाली. याच्यात आळी वगैरे नाही, रोगच नाही आला याच्यावरती, कुठलंच नाही. आणि याच्यानंतर त्याला फक्त मी नॉर्मल फवारणीची गरज नसताना सुद्धा 1-2 फवारण्या केल्या मी याला. आणि ग्रोथ एकदम हिरवीगार आहे मक्याची. आणि किती जरी वादळ आलं तरी काही ते पडण्याची वगैरे काही भीती वाटत नाही, काय दांडा मजबूत असल्यामुळे. आणि पूर्ण जे कणीस आहे हे पूर्ण आत्तापर्यंत दुधाळ अवस्थेमध्ये आहे हे कणीस, आणि पूर्ण टोकापर्यंत हे भरलं गेलेलं आहे आत्तापर्यंत. याची जी बिट्टी आहे आतमधली ती एकदम पेन्सिल सारखी बारीक. सगळ्या जेवढे वाण आहेत आतापर्यंत बाजारामध्ये, सगळ्या वाणांमध्ये श्रीकर सीडचं हे वाण असं आहे की याच्यात एकदम बिट्टी जी एकदम बारीक निघते आतमधली. बिट्टी बारीक जर असली तर ते दाणे जो असतो, दाण्यांना चकाकी, क्वालिटी आणि वजन भरपूर मिळेल असं. 2 बॅग हा 1.5 एकर मध्ये जवळपास 1.25 एकर, 1.5 एकर क्षेत्र, 1.25 किंवा 1.5 एकर क्षेत्र येईल. याच्यामध्ये मला अपेक्षित उत्पन्न आहे 50 क्विंटलचं उत्पन्न, अशी माझी अपेक्षा आहे बा. याच्यामध्ये काय इतर शेतकऱ्यांना माझं एकच सांगणं आहे की श्रीकर सीडची ऑडी म्हणून 108 व्हरायटी आहे. ही शेतकऱ्यांनी लावायला काहीच अडचण नाही बा कुठलीच.